नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे ईश्वरी बोलावी म्हणून अर्णव नवीन नवीन आयडियाज करत असतो. पण ईश्वरी काही बोलायला तयार नाही आहे. अर्णव म्हणत असतो की मला मराठीमध्ये 4 लाईन हव्या आहेत, त्या काय असतील? तेव्हा ईश्वरी पुन्हा आता पेपर घेते, त्याच्यावरती ती लिहिते की मी सांगणार आहे तुम्हाला की त्या लाईन काय असणार आहेत, पण त्या मी बोलणार नाही आहे. मी बाहेर जाते, त्या 4 लाईन शॉर्ट नोट करते आणि 5 मिनटामध्ये तुम्हाला आणून देते. पुन्हा ती पेपरवरती हे सगळं लिहिते आणि अर्णवला देते. तेव्हा अर्णवला खूप राग येतो, पण तो शांत बसलेला असतो. त्यानंतर आकाश म्हणत असतो की बघताय ना नम्रताजी, ईश्वरी अजिबात बोलायला तयार नाही आहे सरांबरोबर. तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते की इशू बोलली होती, पण ती अजिबातच बोलत नाही आहे. तेव्हा इकडे आता मग काम कसं होणार आणि बॉसबरोबर असं कुणी वागतं का? तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की आपण एक काम करूया का? 2 चांगली माणसं एकमेकांबरोबर जेव्हा बोलत नाही तेव्हा खूपच जास्त वाईट वाटतं. आपण दोघेजणं मिळून या दोघांना बोलायला लावूया का? तेव्हा इकडे नम्रता म्हणते आपण दोघंजणं. तेव्हा आकाश म्हणतो हो. तेव्हा ते दोघेजणं एकमेकांना हात मिळवतात आणि ही जबाबदारी स्वीकारतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश आपलं काम तर उत्तमरित्या करत असतो, आत्याला इम्प्रेस करायचं. इथे राकेश ते पैसे घेऊन येतो रिक्षावाल्याकडून आणि ते आत्याला देतो आणि म्हणतो की आत्या हे घ्या तुमचे पैसे. तेव्हा आत्या म्हणते थँक्यू सो मच राकेशजी, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. तेव्हा तो लगेच म्हणतो माझ्या हाताला तेवढं लागलं. तेव्हा इकडे जयू आत्या म्हणते की हे काय राकेश, अहो तुमच्या हाताला कसं काय लागलं? तेव्हा राकेश म्हणतो काय सांगू आत्या तुम्हाला, अहो तो रिक्षावाला आणि त्याचे मित्र पैसे द्यायलाच तयार नव्हते. मग काय, थोडी हातापायी झाली त्यांची आणि माझी. तेव्हा इकडे जयू आत्या म्हणते अहो पण किती लागले तुम्हाला, तुम्ही बसा बरं इथे, मी तुमच्या हाताला इथे औषध लावून देते. तेव्हा इकडे राकेश म्हणतो अहो आत्या असं काय करताय, ठीक आहे माझ्या घरी औषध आहे मी लावेन. तेव्हा जयू आत्या म्हणते नाही अजिबात नाही, तुम्ही आमच्यासाठी किती आणि काय काय करताय, तुम्ही बसा मी तुम्हाला इथे औषध लावून देते. तेव्हा राकेश म्हणतो नाही नको आत्या, अहो तुम्ही ईश्वरीजींची आत्या आहात, तुमच्यासाठी मी इतकं तर करूच शकतो ना. बरं सॉरी, मी जरा जास्तच बोललो का? असं म्हणून राकेश तिथून निघून जातो. तेव्हा जयू आत्या म्हणते की आता तर माझी खात्रीच पटली आहे की याला आमची ईश्वरी आवडते आणि चांगलं आहे ना. इतकी चांगली, संस्कारी आणि चांगली माणसं कुठे मिळतात हल्ली. चांगला मुलगा आहे ईश्वरीसाठी असं जयू आत्याला वाटतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आकाश इथे अर्णवला समजवायला आलेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो दादा अरे तिचं ऐकून तर घे ना एकदा आणि तिला समजावून सांग. तेव्हा अर्णव म्हणतो अजिबात नाही आकाश, तू काय मला इथे समजवायला आलायस का? अरे तू बघितलंस ना ईश्वरी कशी वागते, चाइल्डिश बिहेवियर आहे तिचा. आणि असं सिनियर के जीसारखं कुणी वागतं का? कट्टी वगैरे कुणी घेतं का? मला तर तिच्याशी आता काहीही बोलायचं नाही आहे आणि मला ऐकायचं नाही आहे. तू जर इथे मी सिंदूरसाठी माझ्याजवळ बोलायला आला असशील ना, तर काही बोलू नको, त्याचा उपयोग होणार नाही आहे. जा तू तुझं काम कर, मलासुद्धा आता बोलायचं नाही आहे. त्यानंतर इथे आता नम्रता म्हणत असते इशू अगं याला काय म्हणतात, ते बॉस आहेत तुझे अर्णव सर, त्यांच्याबरोबर अशी काय वागतेस तू? तेव्हा इथे इशू म्हणते ताई तू मला इथे समजवायला आली आहेस का? मी काय लहान आहे का आता? तेव्हा नम्रता म्हणते पण तू लहान मुलींसारखीच वागतेस. अगं असं कोण करतं आपल्या बॉसबरोबर? तेव्हा इथे इशू म्हणत असते अगं ताई तुला नाही माहिती, त्यांना जसं आवडतं ना मी तशीच वागते. तू आता माझ्याशी काही बोलू नकोस, मला खूप कामं आहेत, मला जाऊ दे चल. आणि इशू आता काही न बोलता सरळ निघून जाते. तेव्हा इकडे आकाश येतो आणि विचारतो काय झालं? तेव्हा नम्रता म्हणते की इशू तर माझं काही ऐकायलाच तयार नाही आहे. ती म्हणते की सरांना जसं आवडतं ना तसं वागते मी, असं कुठे जमतं का? तेव्हा इकडे अर्णव सर असं ती विचारते. तेव्हा आकाश म्हणतो नाही, दादासुद्धा माझं काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे. तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते की आता हे दोघेजण एकमेकांबरोबर कसे बोलणार? तेव्हा आकाश म्हणतो आता काहीसुद्धा कळत नाही आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, ईश्वरी आता अर्णवच्या केबिनमध्ये आलेली असते. ती अर्णवला खुणावते आणि आता ती खाणाखुणा करून सांगत असते की इथे सह्या करायच्या आहेत म्हणून, पण ती तोंडाने काही बोलायला तयार नसते. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो कधीपर्यंत चालणार आहे हे? नाही म्हणजे लहान मुलांसारखं वागणं, सिनियर के जीसारख्या मुलांसारखं वागणं कधीपर्यंत चालणार आहे? हे मला कधीपर्यंत ऑब्झर्व करावं लागणार आहे? तेव्हा इकडे आता ईश्वरी आता काहीच बोलत नाही.
ती फक्त खाणाखुणा करते आणि म्हणते की सही करा म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, म्हणजे तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे, हे तुझं ठरलं आहे. तेव्हा ईश्वरी आता मान हलवते आणि म्हणते की हो, आता माझं हे ठरलेलं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे कळतंय का तुला? तुझं वागणं फक्त चाइल्डिश नाही आहे, तर अनप्रोफेशनलसुद्धा आहे. ऑफिसमध्ये, एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असं कोणी वागतं का? तुझ्या अशा वागण्याचा कामावरती किती परिणाम होतो तो सुद्धा वाईट, हे तुला कळत नाही आहे ना? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो ठीक आहे, तुला जर असंच वागायचं असेल ना, तर मग तुला या ऑफिसमध्ये जागा नाही आहे. कारण मला न बोलणारी, हातवारे करणारी आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारी पी ए मला नको आहे. त्याच्यामुळे मला इथे माझं व्यवस्थितरित्या काम करणारी, जे काही काम आहे ते इथे कम्युनिकेशनमधून माझ्याजवळ बोलणारी पी ए मला हवी. तेव्हा मी तुला कधीही कामावरून काढू शकतो, तुला माहिती आहे का? तेव्हा आता मी तुला कामावरून काढू शकतो, कारण मला एक चांगली प्रोफेशनल पी ए हवी आहे म्हणून. कळलं ना? आणि कामावरून नुसतं काढून टाकणार नाही आहे, तर तुझ्या आईवडिलांचं जे लॉकेट माझ्याकडे आहे ना, ते लॉकेटसुद्धा मी तुला परत न देता कामावरून काढून टाकणार आहे. बघायचं आहे तुला? तुला वाटत असेल की मी फक्त बोलतो आहे, तर नाही. मी फक्त बोलत नाही आहे, तर मी हे करून दाखवू शकतो. तू माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहे ना? बिलीव्ह होत नाही आहे ना तुला? मग आता बघ मी काय करतो ते. आत्ताच्या आता तुला कामावरून काढून टाकतो. तू इथून निघून जा. ते सुद्धा तुझ्या आईवडिलांचं लॉकेट न देता. कळलं तुला? तेव्हा इकडे अर्णव आता तिच्या आईवडिलांचं लॉकेट हातामध्ये घेतो आणि ते आता फेकून द्यायला जाणार. तेवढ्यातच ईश्वरी धावत जाते आणि अर्णवचा हात पकडते आणि म्हणत असते, अहो सर, हे काय करताय तुम्ही? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, काय करतोय म्हणजे? तुझ्या आई आणि वडिलांचं लॉकेट तुला मी देणार नाही आहे. तू इथून निघून जा, कारण का तुला बोलायचं नाही आहे ना माझ्याशी. त्यामुळे आता कम्युनिकेशन कसं होणार? मला इथे कम्युनिकेशन करणारी पी ए हवे. कळलं का? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की आता काय झालं? आता का बोललीस तू? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, सर, हे सगळं तुम्ही मुद्दामून करताय, मला माहिती आहे. मी तुमच्याशी बोलायला हवी आहे ना, म्हणून हे सगळं करताय तुम्ही. तेव्हा इकडे नम्रता आणि आकाश या दोघांचं बोलणं आता ऐकत असतात. दोघांनाही कळलेलं असतं की यांना एकमेकांशी बोलल्याशिवाय काही करमत नाही आहे. शेवटीला इथे दोघेही एकमेकांबरोबर बोलायला लागलेले आहेत. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, का? आता कशी बोललीस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण तुम्ही बोलायला लावलंत मला. तुम्हालाच हवं होतं ना की मी बोलू नये म्हणून. मी खूप जास्त बोलते, माझ्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होतो. मग आता मी गप्प बसले होते, तर तुम्हाला का पाहिजे होतं मी बोलायला? आणि सर, मला सांगा, मी तुमच्याजवळ सकाळपासून बोललेले नाही आहे, म्हणून तुमचं कुठलं काम राहिले हो? सांगा ना, एका तरी कामात चूक झाली आहे का माझ्या? आणि एक तरी काम झालेलं नाही आहे का? सगळी कामं तर व्यवस्थितरित्या होत होती ना. मग तुम्ही का बोलायला लावलंत मला? का बोलायला हवे होते मी? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण माझ्या इथे हातवारे करणारी लोकं मला नको आहेत. माझ्याबरोबर बोलणारी माणसं मला हवी आहेत. त्याच्यामुळे हातवारे करण्यामध्ये आणि ते गेसिंग खेळण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. कळलं ना? आणि उद्यापासून एक गोष्ट लक्षात ठेवायची, आज जे झालं ते झालं, पुरे आहे मला. उद्यापासून मला हातवारे केलेलं किंवा चिठ्ठीमध्ये लिहिलेलं अजिबात चालणार नाही आहे. माझ्याबरोबर कम्युनिकेशन केलेलं मला चालणार आहे. कळलं ना? ही गोष्ट लक्षात ठेवायची. नाहीतर आता मी फक्त धमकी दिली आहे, उद्या मी काय करेन काही सांगता येत नाही. कळलं तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, पण मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तुम्ही माझ्या आईवडिलांचं लॉकेट टाकायला निघाला होतात. तेव्हा अर्णव म्हणतो, ते मी काहीही करेन, पण माझ्या ऑफिसमध्ये नवीन रूल काढायचे नाहीत. मला ते चालणार नाही आहेत. माझ्या ऑफिसमध्ये जे मी बोलेन तसंच व्हायला हवं. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की उद्यापासून जर पुन्हा हातवारे झाले ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते की चला, हे दोघेजण आता बोलायला लागले असं आकाश म्हणतो. तेव्हा नम्रता म्हणते, अहो बोलायला कुठे लागले, हे दोघेजण तर भांडायला लागले. तेव्हा आकाश म्हणतो, भांडायला लागलेत ना, भांडले तरी पण चालतील, पण किमान एकमेकांबरोबर बोलायला तर लागलेत ना. कारण दादाला अजिबात ते सहन होत नव्हतं की ईश्वरी त्याच्याबरोबर बोलत नव्हती. ती दादाजवळ बोलावी म्हणून दादाने किती आणि काय काय आयडिया केल्या होत्या. पण फायनली आता ईश्वरी आणि दादा हे दोघेजणं बोलायला तर लागले. तेव्हा इथे या दोघांनासुद्धा एकमेकांबरोबर बोलल्याशिवाय काही करमत नाही आहे. त्यानंतर इकडे आता आकाश म्हणत असतो की चला, आपल्या दोघांचं यांनी काही ऐकलं नाही, पण निदान
काहीतरी परिणाम नक्कीच झाला, त्याच्यामुळे हे दोघेजण बोलायला तर लागले. तेव्हा इकडे नम्रता म्हणते, बरं ठीक आहे, आता मी निघते, मला पण उशीर होतोय ना. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता मामा ऑफिसमध्ये आलेले असतात आणि मामा जाऊन सगळ्यात आधी ईश्वरीला म्हणतात, काय ईश्वरी मॅडम, काय चाललंय? तेव्हा सगळा स्टाफ आता मामांसाठी उभा राहतो. तेव्हा मामा आता सगळीकडे बघतात आणि म्हणतात, अरे तुम्ही सगळे का उभे राहताय? बसा बसा बसा, सगळ्यांनी बसा. तेव्हा इथे सगळेजण आता आपापल्या सीटवरती बसतात. तेव्हा इथे मामांना खूप आवडतं, म्हणजे जो काही मामांचं ऑफिसमध्ये रिस्पेक्ट आहे. आता ते रोज ऑफिसला येत नाही, पण सगळेजण किती मान देतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ईश्वरीला भेटायला नम्रतासुद्धा येते. मामा म्हणत असतात, तुम्ही सगळ्यांनी बसा बरं, मी इथे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायला आलो आहे. अरे नम्रता, तूसुद्धा इथे आली आहेस का? तूसुद्धा आमचं ऑफिस आता जॉईन केलंस की काय? तेव्हा नम्रता म्हणते, नाही मामा, मी ऑफिस जॉईन केलेलं नाही आहे. इशू डबा विसरली होती ना, तिच्यासाठी डबा घेऊन आले होते. तेव्हा मामा म्हणतात, बरं झालं तूसुद्धा इथे सापडलीस. हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना इथे आता आमंत्रण द्यायला आलो आहे. आमच्या इथे चतुर्थी पूजा आहे आणि चतुर्थी पूजेचं मी तुम्हाला सगळ्यांना इथे आमंत्रण द्यायला आलो आहे. तुम्हाला सगळ्यांना न चुकता यायचं आहे. अरे पण मी इथे जोडीने आमंत्रण द्यायला आलो आहे, पण माझी जोडीवाली आहे तरी कुठे? बघा, आता वल्लरी इथे नाही आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, वल्लरी कुठे आहे मला माहीत नाही, पण मी तुम्हाला सगळ्यांना आता आमंत्रण देतो आहे. चतुर्थी पूजा असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आता आमच्या इथे यायचं आहे. नम्रता, तूसुद्धा ये. अजिबात नाही म्हणायचं नाही या, सगळ्यांनी यायचं आहे. तेव्हा इथे आता चतुर्थी पूजा आहे, सगळ्यांना आमंत्रण दिल्यानंतर सगळेजण तर येणारच असतात ना. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता इशू म्हणत असते की काय गं ताई, इथे आकाश सरांनी फोन केल्यानंतर बरोबर इथे आलीस, आणि जेव्हा मी बोलवत असते तेव्हा तर तुझ्याकडे अजिबात वेळ नसतो ना इथे यायला. माझ्यासाठी डबा घेऊन आली आहेस काय? काही हरकत नाही, ऑफिसमध्ये तुला काही बोलत नाही मी आता. घरी चल, घरी आल्यानंतर मी तुझ्याशी व्यवस्थित बोलते. त्यानंतर इकडे आता नम्रता बोलत असते, अगं इशू, असं काय करतेस तू? मी इथे तुझ्यासाठीच आले होते ना. तेव्हा इकडे आता वल्लरी भेटायला आलेली असते लावण्याला. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, हे बघ, तुझं काम तर होणार. तुम्हाला काय हवं आहे? तर तुम्हाला इथे ऑफिसवरती सत्ता हवी आहे आणि मला ASR हवा आहे. त्यासाठी तर आपण दोघीजणी एकमेकींची मदत करतोय ना. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी तिचं काम करत असते. ईश्वरीबद्दलच इथे त्यांचं बोलणं सुरू असतं. वल्लरी म्हणत असते, हे बघ, सगळ्यात आधी तर आपण एक काम करूया. आपण ही ईश्वरी देसाई आहे ना, तिला या ऑफिसमधून कायमचं हकलून देऊया. ती एकदा का या ऑफिसमधून गेली की मग ASR हा तुझा झालाच म्हणून समज. लावण्य म्हणत असते की तुम्हाला माहिती नाही आहे, त्या मिडल क्लास मुलीसाठी मला ASR किती ऐकवत असतो. हल्ली माझा इन्सल्टसुद्धा करायला लागलाय तो. याआधी तर असं करत नव्हता, पण हल्ली हल्ली त्याचं हे वागणं खूपच जास्त वाढत चाललंय. आणि हे बघ, आता आपण दोघीजणी एक काम करूया. त्या ईश्वरी देसाईला इथून बाहेर काढण्यासाठी तुम्ही माझी मदत करा मामी. आणि तुम्हाला हा बिझनेस हवा आहे ना, याच्यावरती तुम्हाला तुमची सत्ता हवी आहे, ते तुम्हाला मिळेल. पण इथे मला ASR हवा आहे आणि त्यासाठी आता आपण दोघीजणी मिळून काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं तुझ्या मनासारखं होईलच, तू अजिबात काळजी करू नको. कारण ती अंजली आहे ना, ती आता केरळला निघून गेली. त्याच्यामुळे इथे आता अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी यांच्या लग्नाची बोलणी आता थोड्या दिवसांसाठी का होईना पण थांबलेली आहेत. तेव्हा इकडे आता अंजली नाही आहे ना, त्याच्या आधी आपण एक काम करूया, ईश्वरीला ऑफिसमधून कायमचं हकलून देऊया. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता शलाका आलेली असते. शलाका म्हणत असते की मॅडम, तुमची कॉफी. तिने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं असं वल्लरीला वाटतं. वल्लरी म्हणत असते, काय गं चोरून आमचं बोलणं ऐकत होतीस का? तुला हेच काम येतं का गं? तुमच्या या गरीब माणसांचा ना प्रॉब्लेमच हा असतो. म्हणजे इथे यायचं, आमचं बोलणं ऐकायचं आणि ते जाऊन दुसऱ्यांना सांगायचं आणि आम्हाला श्रीमंत माणसांना ब्लॅकमेल करायचं. बरोबर की नाही? हाच प्लॅन होता ना तुझा, म्हणून तर इथे आली होतीस ना चोरून ऐकायला. तेव्हा इथे शलाका म्हणते, नाही मॅडम, मी फक्त इथे मॅडमची कॉफी घेऊन आले होते. मॅडम तुमची कॉफी, यांना सांगा ना मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, गप्प बस गं तू, मी तुमच्यासारख्या लोकांना ना चांगली ओळखून आहे.
तुमची सवय मी बरोबर ओळखली. इथे श्रीमंत माणसांचं बोलणं ऐकायचं आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचं, हेच तर जमतं ना तुम्हाला, बाकी काय जमतं? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तू इथे जे काही आता ऐकलंस आणि ते जर बाहेर जाऊन कुणाला सांगितलंस ना, तर माझ्यासारखं वाईट कुणीही नसेल, कळलं का तुला? तेव्हा इकडे आता शलाका म्हणत असते की मॅडम, अहो मी गरीब असेन, पण गरीब आहे म्हणून अशी लाचारी मी कधीच करणार नाही, असं मी कधीच करणार नाही इकडचं तिकडं. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते, बास झालं, माझ्याशी बोलताना ना नीट बोलायचं आणि जास्त आगाऊपणासुद्धा करायचा नाही, कळलं ना? इथे जर काम करायचं असेल ना, तर पुन्हा असं करायचं नाही. चल निघ उठून, आत्ताच्या आत्ता निघ. तेव्हा लावण्य म्हणते, मामी एक मिनिट, एक काम करा तुम्ही, इथे कॉफी ठेवा आणि तू जा. तेव्हा इथे कॉफी ठेवून आता शलाका लगेच निघून जाते. तेव्हा लावण्य म्हणत असते, तुम्हाला इथे सत्ता हवी आहे ना, बॉस व्हायचं आहे ना तुम्हाला, मग आधी तुमचं वागणं बदला. तुमची डिग्निटी आणि क्लास मेंटेन ठेवा. हे असं कोणी वागतं का? तुम्हाला जर इथे सत्ता दिली तर स्टाफबरोबर तुम्ही अशा बोलणार आहात का? तेव्हा इकडे लावण्याने सुद्धा तिला तिची जागा दाखवून दिलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणते, एकदा का हे ऑफिस माझ्या ताब्यात येऊ दे ना, मग डिग्निटी आणि क्लास काय असतो ना, हे मी तुला दाखवते लावण्या, असं वल्लरी म्हणते. त्यानंतर इथे आता मामा मशीनवरून प्रेमाने हात फिरवतात आणि म्हणतात की आता जर इथे सात्विका ताई असती ना, तर तिला खूप आनंद झाला असता. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले अर्णव. ताई जर असती ना, तर तिने तुला वेगवेगळ्या डिझाईन्स कशा इथे तयार करायच्या हे शिकवलं असतं. ताईची आवड ही अंजलीमध्ये नाही आली, ताईची आवड ही तुझ्यामुळे आली. तू जपलंस तिचं हे सगळं स्वप्न. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा हे सगळं मी आईसाठी तर केलं आहे ना सुरू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मामा म्हणतात की चला, तिचं स्वप्न तू पूर्ण केलंस आणि ते बघ कुठे नेऊन पोचवलंस. त्यानंतर तिथे आकाश येतो आणि म्हणत असतो, पण डॅड तुम्हाला माहिती आहे का, ईश्वरी दादाजवळ बोलत नाही आहे. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात, काय ईश्वरी बोलत नाही आहे तुझ्याबरोबर, हे काय ऐकतो मी अर्णव? तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामा, अहो ते तिचं वागणं आहे ना, ते खूपच जास्त चाइल्डिश आहे, कळते का तुम्हाला? अहो ती इथे हातवारे करते, खाणाखुणा करते आणि काय म्हणते, माझ्याबरोबर कट्टी घेतले. असं ऑफिसमध्ये कुणी कधी वागतं का? इथे प्रोफेशनली सगळेजण काम करतात आणि इथे चाइल्डिश बिहेवियर मला करून दाखवते. त्यानंतर इथे मामा म्हणत असतात, अरे पण काय हे, ईश्वरी तुझ्याशी बोलत नाही आहे, तू बॉस आहेस ना इथला, तिने कट्टी घेतले तुझ्याबरोबर. तेव्हा आकाश म्हणतो, नाहीतर काय, आणि दादाने तिला सांगितलं आहे की जर इथे काम करायचं असेल तर माझ्याबरोबर बोलायचं, असे हातवारे करायचे नाही. तेव्हा इकडे मामा म्हणतात, पण अर्णव असं काय घडलं रे की ती तुझ्याबरोबर आता बोलतच नाही आहे, मग आता काम कसं होणार? तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की हां ठीक आहे ना, मग ती माझ्याशी बोलत नाही आहे म्हणून मला काही एक फरक पडत नाही आहे, मला काहीच फरक पडत नाही आहे, नाही बोलली तरी ठीक आहे. तेव्हा मामा म्हणतात, नाहीतर काय, ती तुझ्याबरोबर बोलत नाही आहे पण अजिबात फरक पडत नाही आहे, बघ किती शांत शांत आहेस तू, काहीही फरक पडलेला नाही आहे तुला. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात, बरं ठीक आहे, आता उद्या पूजा आहे, मलासुद्धा जायला हवं. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, दोघेही जा, ताई नाही आहे तर तुम्ही दोघे आलात का मला चिडवायला? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता राकेश आलेला असतो. राकेश म्हणत असतो, आत्या तुम्ही बोलावलंत का मला? तेव्हा जयू आत्या म्हणते, हो मी बोलावलं, या बसा चहा घ्या. तेव्हा राकेश म्हणतो, बरं झालं चहा दिलात, मला चहाची खरंच खूप गरज होती. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, अहो तुम्ही किती आणि काय काय करता आमच्यासाठी, मग मी सुद्धा तुमची काळजी घेतली पाहिजे ना. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, आत्या अहो सगळेजणच कुठे असा विचार करतात. तेव्हा इथे लगेच राकेश म्हणतो, आत्या तुम्हाला सांगू का, दुपारी जेवणामध्ये जे तुम्ही मला लोणचं दिलं होतं ना, ते लोणचं खूपच जास्त छान होतं. हे बघा, तुम्ही आता मला त्या लोणच्याची सवय लावली आहे, मला चव लागली जिभेला, तेव्हा मला आता ते लोणचं अजून आवडेल खायला. तेव्हा इकडे जयू आत्या म्हणते, अहो देईन की, लोणचं द्यायला काय, पण मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. मी काय म्हणत होते राकेश, तुम्ही आता लग्न केलं पाहिजे, तुमच्या लग्नाचं वय झालं आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, आत्या अहो लग्न केलं पाहिजे, पण माझ्यासारख्या मुलाला कोण मुलगी देईल ना. म्हणजे आता बघा, मी इथे वकिलीमध्ये समाजसेवा करतो आणि समाजसेवा करत असताना माझ्या खिशामध्ये काही पैसे वगैरे नसतात. मग आता पैसे न कमवणाऱ्या माणसाला आपली मुलगी कोण देईल, सांगा बरं तुम्ही.
तेव्हा इकडे आता जयू आत्या म्हणत असते, अहो पण इथे माणुसकी आणि चांगुलपणासुद्धा असावा लागतो ना माणसामध्ये, तो पण महत्त्वाचा आहे, तो तुमच्याकडे आहे. तेव्हा राकेश म्हणतो, हो आहे, ते सगळं बरोबर आहे, पण त्याने पोट नाही ना भरत. आता तुम्ही सांगा, तुम्ही जेव्हा ईश्वरीचं लग्न कराल, तुमचे म्हणजे त्यांचे आई-वडील जेव्हा ईश्वरीजींसाठी मुलगा बघतील, तेव्हा तो दुप्पट कमावणारा बघतील ना, की माझ्यासारख्या इथे न कमावणाऱ्या मुलाबरोबर मुलीचं लग्न लावून देतील? तुम्हीच सांगा बरं. तेव्हा इकडे आता राकेश मुद्दामून सारखा ईश्वरीचंच नाव घेत असतो. त्यानंतर इकडे शलाका म्हणत असते, की ईश्वरी, अगं राकेशजी फोन उचलत आहेत का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ना, राकेशजी फोन का उचलत नाही आहेत कळतच नाही आहे. तेव्हा शलाका म्हणते, माझा तो नवरा आहे ना, त्याची मला खूप भीती वाटते गं. कसं बसं इथे मी आता हिम्मत करून पुन्हा एकदा नोकरीवरती सुरू झाली, पण तो कधी येऊन माझा त्रास देईल, माझा गळा दाबेल ना, मला कळणारसुद्धा नाही. माझ्या नवऱ्याने जिथून मला सोडलं आहे तिथून मी एकटी राहते गं, पण आता तर तो माझ्या जीवावरती उठला आहे. मला खूप जास्त भीती वाटायला लागली त्याची. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, शलाकाजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हवं तर पुन्हा फोन करते आणि तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे ना तुमच्याबरोबर. तुमचा नवरा तुम्हाला काहीही करणार नाही आहे. तेव्हा इकडे शलाका म्हणते, नाही नाही, तो खूपच जास्त डेंजरस आहे गं. तो कधी येऊन माझा गळा पकडेल आणि मला मारेल. काही सांगता येत नाही, भीती वाटायला लागले मला आता त्याची. तेव्हा इथे ईश्वरीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो, की काय झालंय? इथे राकेशजी फोन का उचलत नाही आहेत? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश फोन उचलत नसतो, कारण त्याला माहिती आहे की ईश्वरीचं त्याच्याकडे काय काम असणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामी म्हणते, की चला हिला नवऱ्याने टाकलंय तर आता याचा फायदा आपल्यासाठी कसा होईल ते बघायला हवं. आणि या नवऱ्याने टाकलेल्या बाईची जर कुणी मैत्रीण आहे तर ती आहे ईश्वरी. अरे वा. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ईश्वरी म्हणत असते, की आजी या सगळ्या प्लेट का ठेवल्यात इथे आणि त्या ताटांवरती दुसरी ताटं का ठेवली आहेत? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, की ही प्रथा माझ्या मुलीने सुरू केली होती सात्विकाने. म्हणजे आता या प्लेटमध्ये, या ताटामध्ये सगळ्यांची नावं आहेत आणि ती नावं झाकलेली आहेत. ज्याच्या नावाचं ताट येईल, ज्याच्यामध्ये त्याचं नाव असेल, त्याला इथे आजच्या पूजेचा मान मिळणार आहे, असं इकडे आजी आता म्हणतात. तेव्हा एक ताट घेतलं जातं आणि ते उघडलं जातं, तेव्हा सगळ्यांचेच डोळे इथे मोठे झालेले असतात.